इचलकरंजीत राष्ट्रसेविका समितीचे शिस्तबद्ध पथसंचलन। मकर संक्रमण पर्वाच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रसेविका समितीच्या वतीने आयोजित सेविकांचे शिस्तबद्ध पथसंचलन बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडले। शिस्त, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या पथसंचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं। दुपारी मंगलधाम परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे पथसंचलनास सुरुवात झाली। पोस्ट ऑफिस, भुर्ड गल्ली, मोठे तळे, महात्मा गांधी पुतळा, शंभू तीर्थ, फ्रूट लाईन, व्यंकटराव हायस्कूल, मराठे मिल, सुंदर बाग मार्गे पुन्हा पोस्ट ऑफिस असा मार्ग या संचलनासाठी निश्चित करण्यात आला होता। संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून सेविकांचे स्वागत केलं। या पथसंचलनात 100 गणवेशधारी सेविकांनी सहभाग घेतला। महिला संघटन शक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रकार्याची जाणीव यांचे दर्शन या माध्यमातून घडले। पथसंचलनानंतर श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रांतसह बौद्धिक प्रमुख वर्षा चापोरकर यांनी प्रेरणादायी उद्बोधन केलं। त्यांनी सेविकांच्या सामाजिक, सांस्कृतिक तसेच राष्ट्रघडणीतील योगदानावर सविस्तर मार्गदर्शन केलं। यावेळी उत्तर कोल्हापूर जिल्हा कार्यवाहिका सौ गौरी मुजुमदार, प्रांत सेवा प्रमुख सौ नीलिमा भिलवडीकर आणि प्रांत शारीरिक शिक्षण प्रमुख सौ केतकी प्रभुदेसाई उपस्थित होत्या। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। महानकट न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।